नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द बायोलॉजी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सगळं स्वागत आहे. आज आपण चालू करतोय इयत्ता 10वी साठी जो गणित भाग 1 आहे. गणित भाग 1 आहे जो की बीजगणित. आणि त्या बीजगणित मधील पहिल्या चॅप्टरचं नाव आहे दोन चलांतील रेषीय समीकरण. हा पूर्ण चॅप्टर आपण या यूट्यूब चॅनल वरती कंप्लीट करणार आहे. तर लवकरच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रांबरोबर. आपण पूर्णपणे हे समीकरण या यूट्यूब चॅनल वरती पूर्ण करणार आहे, अगदी मराठीमध्ये. ज्या विद्यार्थ्यांना महागडे क्लासेस लावता येत नाहीत त्यासाठी हे एक चांगला ऑप्शन आहे. आपण या बायोलॉजी गुरु या चॅनल वरती आपण पूर्णपणे बीजगणित ऑनलाईन शिकवणार आहे. बीजगणितामधील हे पहिले प्रकरणात आपण चालू करतोय. तर बघा, पहिल्या प्रकरणामध्ये पण माहित आहे का, आपण जसं की बोललो की आपल्याला महत्वाची गोष्ट काय आहे की हे या समीकरणामध्ये काय काय आपल्याला बघायचं पहिल्यांदा. म्हणजे हे जे चार शब्द आहेत, दोन चलातील रेषीय समीकरण, हे आपल्याला पहिल्यांदा हे काय आहे हे जर आपण बघितलं, हे आपल्याला जर एखादी हे कन्सेप्ट आपल्याला समजली की हे दोन चल म्हणजे काय, रेषीय समीकरण म्हणजे काय, तर आपल्याला या चॅप्टर मध्ये सोडवण्यासाठी बाकी काय राहत नाही. हे पहिल्यांदा माहित पाहिजे की दोन चल म्हणजे. आता याला आपण काय म्हणतो, चल म्हणजे याला इंग्लिश मध्ये आपण व्हेरिएबल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे? व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे त्याची किंमत बदलत राहते, समीकरणानुसार त्याची किंमत बदलत राहते. आता बघा, उदाहरणार्थ बघा, आपण एक समीकरण घेऊया. एक आहे 3x अधिक 4y बरोबर 12 असं घ्या. किंवा अजून एक समीकरण बघूया आपण, जसं की घेऊया आपण 3x अधिक 1 बरोबर 12. आता या दोन समीकरणामधला फरक बघूया. तर पहिलं समीकरण बघा, याच्यामध्ये मी जे सर्कल करतोय ते बघा काय आहे. हे आहे x, हे आहे y, आणि दुसऱ्या समीकरणामध्ये फक्त आपल्याला x बघायला मिळतंय. तर पहिलं समीकरण आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला दोन अशा अनिश्चित संख्या असलेल्या बघायला मिळतात. अनिश्चित संख्या म्हणा किंवा अनिश्चित काहीतरी आहे, जे की आपल्याला त्याची व्हॅल्यू माहित नाही, त्याची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करावी लागणार आहे. तर अशा दोन चल आहेत इथं, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. इथं बघा, दोन चलातील रेषीय समीकरण आहे का? नाही, एकच चल बघायला मिळते, म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. तर हे बघा, सॉल्व्ह करायचं जर असेल तर आता बघा, हे बघा 3x इकडं 12 आहे, हे जे अधिक 1 होतं ते इकडून होणार -1, 12 - 1 = 11, 3x बरोबर 11. म्हणून काय होणार, x बरोबर, x ह्या साईडला ठेवूया, 3 आणि x मध्ये गुणाकार आहे, हा 3 पलीकडे जाऊन काय होणार, भागाकार, 11/3. म्हणजे x ची किंमत इथं आपल्याला काय बघायला मिळाली, 11/3. म्हणजे ही जी किंमत असते x, ह्याची किंमत आपण फिक्स असं सांगू शकत नाही, किंमत बदलत राहते. व्हेरिएबल आहे म्हणून तर त्याला व्हेरिएबल म्हणले ना. ठीक आहे. आता बघा, हे समीकरण बघा, हे समीकरण जर आपल्याला सोडवायचं असेल तर आपल्याला ते सोडवण्यासाठी आपल्याला एखाद्या जे एक चल आहे त्याची किंमत आपल्याला द्यावी लागते. समजा मी म्हणलं x बरोबर 2 ठेवून बघा, तर काय होणार, 3 गुणिले x च्या जागी काय येणार, 2 अधिक 4 च्या जागी 4, y च्या जागी y बरोबर 12. 3 गुणिले 2 6, अधिक 4 गुणिले y, किंवा तसं नाही, असं कंसात जरी ठेवलं तरी 4 आणि y चा गुणाकार असतो, 12 ला 12.
आता हे 6 काय करूया, इकडे घेऊन जाऊया. काय होणार, 4 कंसात y बरोबर 12. हे 6 इकडे घेऊन आलो आपण, हे 6 इकडे प्लस आहे, काय साईन नाही म्हणजे इथं प्लस आहे, इथं मायनस. 12 वजा 6 किती, 6. y असंच. आता हे 4 इकडं होतं, ते 4 इकडं गुणाकाराला आहे, 4 आणि y मध्ये गुणाकाराची प्रक्रिया आहे. हे y काय करूया आपण, इकडे घेऊन जाऊया. तर y बरोबर बघा, 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. अशी एक संख्या बघायची आहे, छेदाला आणि अंशाला दोघांना पण त्या संख्येनं भाग गेला पाहिजे. आता 6 ला कमीत कमी अशी कुठली संख्या ज्यांना भाग जातोय, 6 ला 2 न पण जातोय आणि 4 ला 2 न पण जातोय, म्हणून y ची किंमत आली 3/2. हे अशा प्रकारे आपल्याला जर x ची किंमत माहित असेल तर आपण y ची किंमत काढू शकतो. दोन चलातील रेषीय समीकरण असं असते, त्याच्यामध्ये दोन चल आपल्याला बघायला मिळतील. आता याच्यावरून आपण काय करूया, सामान्य समीकरण. हे बोर्डासाठी किंवा तुमच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी हे तुम्हाला कायम येऊ शकतं. तर सामान्य समीकरण बघायचं आपल्याला. सामान्य समीकरण कशाचं, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य समीकरण कसं असणार आहे बघा, ax अधिक by अधिक c बरोबर 0. कुठलंही रेषीय दोन चलातील रेषीय समीकरण असू दे, ते अशा स्वरूपात मांडता आलं पाहिजे. ते अशा स्वरूपात जर मांडता आलं तर आणि तरच ते दोन चलातील रेषीय समीकरण आहे. तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये जे काही एक्झाम होतील त्याच्यामध्ये नेहमी क्वेश्चन विचारला जाणार, सांगा की हे समीकरण दिलेलं आहे, हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे किंवा नाही हे दाखवा. तर तुम्हाला काय करायला लागेल, ते समीकरणाचं रूपांतर पहिल्यांदा तुम्हाला या स्वरूपात सामान्य स्वरूपात तुम्हाला करावं लागणार आहे. आणि हे जर तुम्हाला करता आलं तर तुम्ही सांगू शकता इझिली की दिलेले समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. आणि जर तसं नसेल तर तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे, दिलेले समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. ठीक आहे, तर आता आपण एक उदाहरण घेऊया. ठीक आहे, आता हे तुम्ही लिहून घेत असणार, आय होप तुम्ही सगळ्यांनी हे लिहून घ्या किंवा तुमच्या बुक मध्ये आहे, फक्त लक्ष देऊन ऐका की मी काय सांगतोय. तर बघा, आता आपण काय करूया, एखादं उदाहरण घेऊया. चला, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल, एकदम सोपं आहे, लक्षात ठेवायचं. आता मी एक उदाहरण देतो, चला होप आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 1 आहे. आता लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकायचं आहे. ठीक आहे, 4m अधिक 3n बरोबर 12. आता आपण बघितलं सांगू शकतो, यस सर, इथं एक m नावाचं चल आहे, n नावाचा चल आहे, असे दोन चल आपल्याला इथं बघायला मिळत आहेत. पण आपल्याला डोक्यात एकच पाहिजे, ax अधिक by अधिक c बरोबर 0. हे तर त्याचं सामान्य समीकरण आहे. याचं रूपांतर आपल्याला आता याच्यामध्ये करायचं. तर बघा, करता येते का बघूया. आपण काय करूया, हे समीकरण आहे असं लिहून घेऊया आधी, ax अधिक by अधिक c बरोबर 0. आणि याच्याच खाली हे समीकरण असं लिहून घ्या, 4m अधिक 3n बरोबरच्या खाली बरोबर लिहा, बरोबर 12. इथं अधिक काहीच नाही, मग आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर बघा, सोपं आहे. 4m ला 4m अधिक 3n ला 3n. आता सामान्य स्वरूप जसं पाहिजे तसं आपण लिहून घ्यायला पाहिजे, अधिकला अधिक. ठीक आहे, अधिक काय करूया आपण, 0 करूया आणि बरोबर 12 आहे असं करूया. म्हणजे आता हे समीकरण बघा याच्यासारखं कुठंतरी दिसायला लागले, पण आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे 0 पाहिजे. c च्या ठिकाणी हा व्हेरिएबल, c ही कुठलीही वास्तव संख्या,
सी कुठलंही म्हणजे संख्या असू शकते, त्याला काय प्रॉब्लेम नाही. ए ही कुठलीही वास्तव संख्या असू शकते, बी ही पण कुठलीही वास्तव संख्या असू शकते, सी ही पण कुठलीही वास्तव संख्या असू शकते आणि त्याच्यामध्ये दोन चल पाहिजेत. जसं की आपल्या उदाहरणात आपण बघितलं एक्स आणि वाय हे चल होते. ए बी सी ह्या तिन्ही कुठल्याही वास्तव संख्या आहेत. काय आहेत? वास्तव संख्या. आणि प्रोव्हाइडेड दॅट अजून एक महत्वाची गोष्ट की ए आणि बी हे नसायला पाहिजे 0 एकाच टायमाला. ए बी सी ह्या वास्तव संख्या आहेत. एक्स वाय हे दोन व्हेरिएबल असायला पाहिजेत आणि ए आणि बी हे 0 नसायला पाहिजेत एकाच टाइमला. आता समजा जर एका समीकरणामध्ये ए हा 0 असेल तर हा बी हा 0 नसणार आहे. बी हा 0 असेल तर ए हा 0 नसणार आहे. ठीक आहे, म्हणजे एकाच वेळी दोन्हीही 0 असू शकत नाही. एक 0 असला दुसरा कुठली संख्या असली तरी चालेल, दोन्ही 0 एकाच टायमाला फक्त नसायला पाहिजे. हे एवढं किचकट न करता तुम्हाला जे काही परीक्षेत येणार आहे ते लक्षात महत्वाचं ठेवा. बघा इथं पण बघा, हे जे सामान्य समीकरण आहे आपलं एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 याची कंपॅरिझन करायची आपली, याच्याशी कंपॅरिझन करायचंय. जे काही तुम्हाला उदाहरणं मिळतील त्या सगळ्या उदाहरणांचं कंपॅरिझन तुम्हाला या समीकरणाबरोबर करायचं आहे, जे की आहे एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. जर तुम्हाला परीक्षेत असा क्वेश्चन आला की लक्षात ठेवायचं हे समीकरण पाठ करून ठेवायचंय की खालील दिलेल्या समीकरणांपैकी कुठले समीकरण हे दोन चलातील रेषे समीकरण आहे किंवा नाही हे ओळखा. तर तुम्ही डोक्यामध्ये लगेच क्लिक झालं पाहिजे तुम्हाला की एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 हे समीकरणाबरोबर दिलेलं समीकरण आपल्याला त्याचं कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन करायला तुलना करायची. तुलना करण्यासाठी मी तुम्हाला असं सांगितलं, हे समीकरण दिलेलं समीकरण या समीकरणाच्या खाली लिहून घ्यायचं आणि बघा हे लिहून घेतलं आपण. ठीक आहे, पण तिसऱ्या ठिकाणी सीच्या ठिकाणी आपल्याला काय बघायलाच मिळालं नाही, म्हणून आपण काय तिथे केलं +0 टाकून दिलं. बरोबरच्या बरोबर पलीकडे 12 आहे तसं लिहून घेतलं. ही पहिली स्टेप आली. ही दुसरी स्टेप. इथं तुम्ही लिहू शकताय दिलेले समीकरण आणि सामान्य समीकरण यांची तुलना केली असता आपल्याला बघायला मिळते की असा तुम्ही लिहू शकता एक्स अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0 4m अधिक 3n बरोबर इकडे 0. जरासं अंतर लिहून लिहायचं. परत दुसरी स्टेप मध्ये काय करायचं आपण +0 वाढवायचा. एखाद्या गोष्टीत एखादा 0 वाढवा किंवा वजा करा काही फरक पडत नाही. आता बघा या समीकरणाचं रूपांतर कसं होतंय 4m. तिसरी स्टेप बघा, दुसरी स्टेप काय आली इथं लिहायचं तुलना करून. ठीक आहे, तर बघा 4m अधिक 3n. आता हे अधिक 12 पलीकडे आहे त्याला अलीकडे घेऊन या ना, काय होणार -12. मग तुम्ही म्हणणार सर शून्याचं कुठे गेला, बघा ना इथं दाखवतो तुम्हाला अधिक 0 इकडलं जे अधिक 12 आहे ते इकडे येऊन येणार -12 पलीकडे राहिला 0. जे अधिक 12 होतं ते -12. आता अधिक हे काय होणार हे पूर्णपणे निघून जाणार आहे तसं काय 0 अधिक 12 वर 0 वजा 12 काय होणार 0 12 जात नसते, मोठी संख्येचं चिन्ह येणार +12. बघा या समीकरणाची आता या समीकरणासंग तुलना करा. इथे चल कुठला बघायला मिळतात m n हे दोन चल आणि c आहे तसा बघायला मिळते तुम्हाला 12 बरोबर 0. म्हणजे दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषे समीकरण आहे हे सिद्ध होत आहे इथं. समजलं? ठीक आहे, तुम्ही हे असं लक्षात ठेवा. तुम्ही त्या गणिताच्या खाली उत्तरामध्ये हे लिहू शकता. इथं आपल्याला m आणि n हे दोन चल बघायला मिळतात आणि या समीकरणाची या समीकरणासंग दिलेल्या समीकरणाची
दोन चलातील रेषीय समीकरणाच्या सामान्य समीकरणाबरोबर तुलना केली असता आपल्याला असं बघायला मिळतंय की हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. इथे दोन चल बघायला मिळत आहेत. दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. कारण काय साध आहे, या समीकरणाची तुलना केली असता आपल्याला दोन चल पण बघायला मिळतात, एम एन आणि जे काय असेल ते आपल्याला वास्तव संख्या बघायला मिळतात आणि त्या शून्य पण नाहीत. पूर्ण दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे सामान्य समीकरण आहे, दोन चलातील रेषीय समीकरणाचं जे सामान्य समीकरण आहे त्याच्याबरोबर तुलना केली असता हे दोघं एकमेकाबरोबर मेळ खात आहेत. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. समजायला सोपं आहे, एकदम समजून घेतला इथपर्यंत. आता आपण काय करूया, अजून एक उदाहरण बघूया. एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 बघा. 3x वजा 12 बरोबर 4. बघितल्या तिथं समजतंय की हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तरी पण बघूया की लगेचच आपल्याला तुलना करायची आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0 याच्याशी. लिहून घ्या समीकरण, ax अधिक by अधिक c बरोबर 0. बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह लिहिलेलं आहे आपण. तर काय झालं की इकडे कमी पडतंय, घ्या 3x, तुलना करायची आपल्याला. हे याचं रूपांतरण याच्यासारखं करायचंय. दिलेल्या समीकरणाचं रूपांतर आपल्या सामान्य समीकरणासारखं करायचंय. 3x अधिकला अधिक कंसात वजा 12 अधिक 0 बरोबर 4. हे समीकरणाचं रूपांतर ह्याच्यामध्ये करायचं. तर कसं होणार की अधिकला अधिक आलं की कंसात वजा 12 ना. आता परत बघा, अधिक वजा काय होणार आहे, वजाच होणार आहे. म्हणजे फक्त रूपांतरणासाठी आपण असं लिहिलेलं आहे. तर हे 4 आपण इकडे घेऊन येऊया. 3x अधिक कंसात वजा 12 अधिक 4 इकडे आले काय होणार, वजा 4 बरोबर 0 राहिलं पलीकडे. पण इथं चल एकच आहे म्हणून या दिलेल्या समीकरणाची तुलना या समीकरणाबरोबर केली असता आपल्याला असं बघायला मिळतंय की दिलेल्या समीकरणात एकच चलन आहे. म्हणून हे दिलेलं समीकरण हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही इथं असं आपल्याला बघायला मिळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे एकच आहे, काही दिलेलं समीकरण जे काही असेल ते असेल. ठीक आहे, तुम्ही या समीकरणाची तुलना याच्याशी करायची. ठीक आहे, तर जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि नेक्स्ट जो व्हिडिओ असणार आहे त्याच्यामध्ये आपण याच्या पुढचे जे काही समीकरण आपल्याला दिलेले आहेत ते आपण बघणार आहे की हे समीकरण